हॅलो स्टुडंट्स, आपण आज एक्झरसाइज 2.1 पाहणार आहोत. ट्रिग्नोमेट्री फर्स्ट हा चॅप्टर सुरू आहे आपला आणि एक्झरसाइज 2.1 मधील पहिला क्वेश्चन, फाइंड द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ. क्वेश्चन कसं आहे बघा, फाइंड द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ अँगल 30 डिग्री. 30 डिग्री या अँगलची आपल्याला सगळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स शोधायचे, म्हणजे त्याचे व्हॅल्यू शोधायचे. करेक्ट. त्याला हा क्वेश्चन 3 ते 4 मार्क्सला येऊ शकतो. तर काय करायचंय बघा, आपल्याला एक सर्कल घ्यायचं आहे. सर्कल कन्सिडर करताना नेहमी युनिट सर्कल कन्सिडर करायचे फिक्स. हा एक्स एक्सिस झाला आपला, हा वाय एक्सिस, हा ओरिजिन ओ, आणि हा आपल्याला नेहमी कसं कन्सिडर करायचा आहे, एक्स एक्सिस कन्सिडर करायचा आहे. आता आपण 30 डिग्री अँगल घेतोय. हा आपला झाला इनिशियल रे आणि टर्मिनल रे कुठे होणार आहे, इथून स्टार्ट केला अँगल इथपर्यंत येईल. हा झाला आपला टर्मिनल रे. ओ ए हा आपला झाला टर्मिनल रे, आणि हा पी हा पॉइंट भेटणार आहे आपल्याला. त्याचे कोऑर्डिनेट्स कसे असणार आहे, एक्स वाय असणार आहे. आपल्याला जर आता ह्या अँगलचे आपल्याला साइन 30 डिग्री, हा 30 डिग्री आहे, तर साइन 30 डिग्रीची व्हॅल्यू किती असेल, कॉस 30 डिग्री किती असेल, टॅन किती असेल, कोसेक 30 डिग्री किती असेल, हे व्हॅल्यू शोधायचे. त्यासाठी काय करणार आहोत बघा, आपण पी ह्या पॉइंट मधून एक्स एक्सिस वरती परपेंडिक्युलर ड्रॉ करणार आहे. बघा मी काय सांगते, पी या पॉइंट मधून एक्स एक्सिस वरती परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं आहे आपल्याला. आता परपेंडिक्युलर ड्रॉ केला, याला आपण लेटर देऊया एम. हा परपेंडिक्युलर ड्रॉ केला, त्यामुळे काय झालं बघा, हा 30 डिग्री आहे अँगल. अँगल पी ओ एम हा 30 डिग्री आहे. अँगल पी एम ओ हा 90 डिग्री आहे. आणि हा किती झाला आता अँगल इथं आहे तो अँगल ओ पी एम किती झाला, 60 डिग्री झाला. बरोबर, म्हणजे तुम्हाला 30, 60 आणि 90 डिग्रीचं मिळालं. ट्रायंगल मध्ये अँगल कसे मिळाले, 30 डिग्री, 60 डिग्री, आणखी 90 डिग्री. आता आपण इथं काय केले बघा, फक्त हे जे आपण ड्रॉ केलं, परपेंडिक्युलर ड्रॉ केला, सर्कल ड्रॉ केले, ते फक्त वर्ड्स मध्ये लिहिले. लेट द मेजर ऑफ द अँगल एक्स ओ ए इन ए स्टँडर्ड पोझिशन बी 30 डिग्री. एक्स ओ ए काय झाला, अँगल 30 डिग्रीचा आहे. इज टर्मिनल रे ओ ए, टर्मिनल रे ओ ए इंटरसेक्ट्स, बघा ऍट पॉइंट टर्मिनल रे ओ ए इंटरसेक्ट्स द स्टँडर्ड युनिट सर्कल ऍट इन पॉइंट पी ऑफ एक्स वाय. इथे इंटरसेक्ट करतो, बरोबर आहे. विच लाइज इन फर्स्ट क्वाड्रंट. आता हा इथं महत्वाचा आहे, कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे तो पण आपल्याला कन्सिडर केला पाहिजे. आता हे काय आहे, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे. ड्रॉ सेगमेंट पीएम, ड्रॉ सेगमेंट पीएम टू द एक्स एक्सिस आपण ड्रॉ केलेली आहे. आणि त्यामुळे काय झाले बघा, ओ एम चं अंतर किती झालंय, एक्स, आणि एमपी चं अंतर किती झालंय, वाय झालंय. ओ एम किती झाला, एक्स झाला, आणि एमपी किती झाला, वाय झाला. आपल्याला माहित आहे साइन आणि कॉस व्हॅल्यूज कशा घेतो आपण, साइन म्हणजे वाय घेतो आणि कॉस म्हणजे एक्स घेतो. ज्यावेळेला युनिट सर्कल असतं, वाय म्हणजे वाय एक्सिस वरचं अंतर आणि एक्स एक्सिस वरचं अंतर आपण कन्सिडर करतो. म्हणजे तुम्हाला इथं काय शोधलं पाहिजे, पी चे कोऑर्डिनेट शोधले पाहिजे. बरोबर, बघा साइन म्हणजे काय घेतो आपण, वाय घेतो, आणि कॉस म्हणजे एक्स घेतो. तर आपल्याला वाय आणि एक्स शोधण्यासाठी काय शोधलं पाहिजे, पी चे कोऑर्डिनेट शोधले पाहिजे. आणि पी चे कोऑर्डिनेट शोधायचे म्हणजेच काय शोधायचं, ओ एम अंतर शोधायचं आहे आणि एमपी अंतर शोधायचं आहे. बरोबर, तर काय करायचं बघा यासाठी. आता हा ट्रायंगल कन्सिडर केला आपण, हा ट्रायंगल आहे बघा, ओ एम पी हा ट्रायंगल. हा 30 डिग्री आहे, हा 90 डिग्री आहे, आणि हा 60 डिग्री आहे. तुम्हाला 30, 60, 90 अंश कोण मापाचं प्रमेय माहिती आहे, तुम्ही 9वी किंवा 10वीत शिकला असाल. तर प्रमेय काय सांगते बघा, आता ही ओ पी अंतर 1 आहे बरं का, कारण ही रेडियस आहे. बरोबर, आपण युनिट सर्कल घेतोय, स्टँडर्ड युनिट सर्कल, त्यामुळे हे अंतर नेहमी काय असणार आहे, 1 असणार आहे. 1 म्हणजे हा काय आहे बघा, आपला हायपोटेन्यूस आहे, म्हणजे कर्ण आहे. बरोबर, मग प्रमेय काय सांगतं, 30, 60, 90 चं प्रमेय काय सांगतं, 30 अंश कोणासमोरील बाजू
बघा 30 अंश कोणासमोर कोणती बाजू आहे तर PM आहे. ही बाजू काय कशी असते कर्णाच्या कशी असते 1/2 पट असते. म्हणजे PM कशी येणार आहे कर्णाच्या 1/2 पट येते. म्हणजेच बघा PM कशी येणार आहे 1/2 आणि कर्णाची व्हॅल्यू किती आहे तर आपल्याला माहित आहे 1 आहे. म्हणजे PM आपल्याला किती मिळाला 1/2 आणि PM म्हणजेच काय आहे आपला y आहे. y किती मिळाला आपल्याला 1/2 मिळाला. बघा PM म्हणजेच काय आहे हे y ऍक्सिस वरचं अंतर आहे म्हणजे आपल्याला y मिळाला. अजून काही प्रमेय काय सांगतं 60 अंश कोनासमोरील बाजू 60 अंश कोनासमोरील बाजू. आता 60 अंश कोनासमोर कोणती बाजू आहे तर OM कशी आहे काय असते 60 अंश कोनासमोरील बाजू कर्णाच्या √3/2 पट असते. √3/2 पट असते कर्णाच्या √3/2 पट असते. म्हणजेच काय येणार आहे आता इथं √3/2 आणि इंटू 1 येणार आहे. म्हणजे OM हे अंतर काय झालं OM अंतर कसं झालं √3/2 झालं. बघा OM म्हणजेच काय आहे आपला x कसा झाला √3/2 झाला. आणखी काय PM कसं झालं बघा PM म्हणजे काय आहे y आहे बरोबर. PM कसं झाला 1/2 झाला. म्हणजे इथं आपल्याला x किती मिळाला बघा √3/2 व्हॅल्यूज कशा आल्या लक्षात आले का तुमच्या आणि y कसा मिळाला 1/2. बघा x ची व्हॅल्यू √3/2 आणि y ची व्हॅल्यू किती मिळाली 1/2 मिळाली. x ची व्हॅल्यू √3/2 आणि y ची व्हॅल्यू 1/2. आता हे व्हॅल्यूज मिळाले. हे प्रमेय तुमच्या लक्षात असतील. 30 60 90 चं प्रमेय घेतलं 30 अंश कोनासमोरील बाजू कर्णाच्या √3/2 असते आणि 60 अंश कोनासमोरील बाजू 1/2 इतकी असते कर्णाच्या पट असते. लक्षात आलं. पण आता हा P मिळाला x आणि y चे कोऑर्डिनेट्स मिळाले पण हे पॉझिटिव्ह आहेत का निगेटिव्ह हे शोधलं पाहिजे. त्यासाठी हा P हा पॉइंट कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे तर ह्या फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे. Therefore but P lies in first quadrant. P कसं आहे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे बरोबर. जर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असेल तर आपल्याला माहिती आहे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये x ऍक्सिस पण पॉझिटिव्ह असतो y ऍक्सिस पण पॉझिटिव्ह असतो. त्यामुळे ह्या दोन्ही व्हॅल्यू काय येणार आहेत पॉझिटिव्ह येणार आहे. x इज ग्रेटर दॅन 0 आणि y इज ग्रेटर दॅन 0 दोन्ही पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे x कसा येणार आहे पॉझिटिव्ह म्हणजे x ची व्हॅल्यू √3/2 आणि y ची व्हॅल्यू 1/2. आता डायरेक्ट हे व्हॅल्यू घ्यायचे नाहीत बरं का. तिथं काय चेक करायचं आहे कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे. समजा 120 असेल तर आपला अँगल क्वाड्रंट बदलणार आहे. त्या क्वाड्रंट नुसार x आणि y वरचं अंतर घ्यायचंय तुम्हाला. ही स्टेप महत्त्वाची आहे. इथं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह इथं कन्फर्म होते. लक्षात येते. इथं आपण x आणि y ची कोऑर्डिनेट शोधतोय पण ती पॉझिटिव्ह आहेत की निगेटिव्ह आहे कन्फर्म कुठे होते इथं होते. त्यामुळे x आणि y चे आपल्याला व्हॅल्यूज मिळाल्या दोन्ही पॉझिटिव्ह आहेत कारण फर्स्ट क्वाड्रंट आहे. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये x पण पॉझिटिव्ह असतो आणि y पण पॉझिटिव्ह असतो. आता आपल्याला साइनच्या व्हॅल्यू sin 30 डिग्री cos 30 डिग्री tan 30 डिग्री लिहिणे सोपं आहे कारण P ची कोऑर्डिनेट्स मिळालेत आपल्याला √3/2 आणि 1/2 x आणि y चे व्हॅल्यू. बघा हा आपला x आहे हा y आहे. sin 30 डिग्री म्हणजे काय घेतो आपण sin म्हणजे काय घेतो y चे कोऑर्डिनेट्स काय इथं पटकन व्हॅल्यूज आपण लिहू शकतो 1/2. cos किती येणार आहे मग √3/2 tan 30 आता y upon x म्हणजे 1/√3 कारण 2 कॅन्सल होणार आहे. cosec थीटा cosec 30 डिग्री 1 upon y म्हणजे काय 1/2 which is equal to 2. sec 30 डिग्री म्हणजे 1 upon x 1 upon √3/2 म्हणजेच काय येणार आहे 2 upon √3 आणि x upon y cot 30 डिग्री x upon y x ची व्हॅल्यू किती आहे √3/2 upon y ची व्हॅल्यू 1/2 म्हणजे √3. तुम्हाला cot 30 डिग्री मिळाला. बघा किती सिंपल एक्झाम्पल आहे. लक्षात आलं असेल तुमच्या. इथं आपल्याला
एकच स्टेप लक्षात ठेवायची, परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं आहे आणि पी चे एक्स कोऑर्डिनेट शोधायचे. हे कोऑर्डिनेट शोधले की तुम्हाला व्हॅल्यूज मिळणार आहेत. आपण आता अँगल चेंज करूया, सेकंड अँगल घेऊया. सेकंड अँगल घेतोय आपण 45 डिग्री घेऊया आपण, 45 डिग्री. 45 कुठे येणार आहे बघा, थोडं युनिट सर्कल मध्ये चेंजेस होतात. 45 डिग्री अँगल इथे येणार बघा. हा आपला OA टर्मिनल रे, OX इनिशियल रे, हा झाला 45 डिग्री अँगल झाला. आता बदल यात काय होणार आहे बघा, इथं 45 डिग्री येणार. PXY म्हणजे काय, 45 डिग्री फर्स्ट क्वाड्रंट मध्येच आहे, त्यामुळे काय बदल होणार नाही. आता सेम मेथडने इथं काय करायचं बघा, आपल्याला थोडं बदल आहे ते करूया आपण. 45 डिग्री साठीचे बदल आहेत ते बदल करून घेऊया. ठीक आहे. आता आपली मेथड तेच सेम मेथड, 45 डिग्रीला परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा. परपेंडिक्युलर ड्रॉ केला बघा, ह्याला आपण पी इंटरसेक्ट किती ते पॉइंटला पी ऑफ XY पॉइंट दिला, इथे M दिला. त्यामध्ये काही चेंजेस होणार नाहीत, आहे तसंच एक्झाम्पल आहे बघा. आता फक्त इथे अँगल बदलला बरं का, ट्रायंगल बदलला. हा 90 डिग्रीचा झाला, हा 45 डिग्रीचा अँगल झाला, हा 45 डिग्री झाला. आता तुम्हाला व्हॅल्यूज कुणाचे शोधायचे, OM आणि PM ची शोधायचे. OM आणि PM ची शोधताना तुम्हाला इथं 45 डिग्री प्रमेय माहित पाहिजे. हे प्रमेय काय सांगते बघा, काय सांगते प्रमेय, 45 अंश कोनासमोरील बाजू ही कर्णाच्या 1/2 पट असते. कर्णाचे किती असते, 1/2 पट असते. म्हणजे आता 45 अंश कोनासमोरील बाजू, आता इथं काय आहे बघा, आपला P आहे, तर O आहे, M आहे. तर PM कशी येणार आहे, तर कर्णाच्या 1/2 पट असते, म्हणजे 1/2 आणि लेंथ ऑफ PO आणि इथं 1/√2 असते, 1/√2. तर इथं आपल्याला लेंथ ऑफ OP माहिती आहे 1 आहे, कारण आपण स्टँडर्ड युनिट सर्कल कन्सिडर करतोय. त्यामुळे 1/√2 into 1 which is equal to 1/√2. म्हणजे आपल्याला ही व्हॅल्यू किती मिळाली, PM किती मिळाली, 1/√2. आणि इथे पण काय मिळणार आहे मग, 45च आहे, 45 डिग्री आहे, त्यामुळे OM पण काय मिळणार आहे, 1/√2 मिळणार आहे. आपण ओव्हरऑल सर्व एक्झाम्पल मध्ये आपले एक्झाम्पल आहेत, एकतर 30-60 प्रमेय वापरायला लागते किंवा 45-45-90 चं प्रमेय वापरायला लागते. हे दोन प्रमेय लक्षात ठेवायचे. त्यामुळे आपल्याला X ची व्हॅल्यू मिळाली बघा, किंवा PM किती मिळाला, 1/√2 आणि 1/√2, दोन्ही व्हॅल्यू सेम मिळाल्या बघा. X ची व्हॅल्यू पण मिळाली आणि Y ची व्हॅल्यू, म्हणजे X ची व्हॅल्यू 1/√2, Y ची व्हॅल्यू 1/√2. आपल्याला X आणि Y ची व्हॅल्यूज मिळाल्या. पण या पॉझिटिव्ह आहेत का निगेटिव्ह हे चेक करायचं बरं का. इथे आता फर्स्ट क्वाड्रंट मध्येच आहे, हा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये, त्यामुळे अगोदरच्या एक्झाम्पल प्रमाणे काय येणार आहे, पॉझिटिव्ह येणार आहे. X ची व्हॅल्यू पण पॉझिटिव्ह असेल, Y ची व्हॅल्यू पण पॉझिटिव्ह असेल, म्हणजे 1/√2 असेल, 1/√2 असेल. Y ची व्हॅल्यू पण काय असेल, 1/√2 असेल. आता साइन, कॉस, टॅन, कोसेक, सेक, कॉट व्हॅल्यूज कशा मिळणार, साइन 45 डिग्री, कॉस 45 डिग्री, टॅन 45 डिग्री, कोसेक 45 डिग्री, सेक 45 डिग्री, कॉट 45 डिग्री. आता व्हॅल्यूज फक्त पुट करायचे. आपल्याला व्हॅल्यूज माहित आहेत, X ची व्हॅल्यू 1/√2 आणि Y चे कोऑर्डिनेट्स 1/√2. बघा 1/√2, 1/√2 आणि 1/√2, 1/√2. tan 45 y/x काय येणार आहे, 1 येणार आहे.
cosec 1/√2 which is equal to √2. 1/x पण काय येणार आहे √2 येणार आहे आणि x/y म्हणजे 1/√2 upon 1/√2 which is equal to 1. व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 1 मिळालेली आहे. किती सिंपल एक्झाम्पल आहे बघा. तुम्हाला फॉर्मॅट लक्षात आला असेल. एक साच्यातली एक्झाम्पल आहे, त्यामध्ये वेगळं काही करायचं नाही. एक साच्या त्यामध्ये त्याच टाइप मध्ये जायचं आहे, स्टेप्स त्यासाठी. आपण थर्ड अँगल घेतोय 150 डिग्री. 150 डिग्री घेतोय आपण बघा. 150 डिग्री अँगल घेतल्यानंतर बदल काय होणार आहे, इथं 150 डिग्री असणार आहे. सेम काही बदलत नाही. आता क्वाड्रंट चेंज होणार आहे. आता 150 डिग्री कुठे येणार बघा. 150 डिग्री अँगल कुठून स्टार्ट होणार आहे, इथून हा आपला OX इनिशियल रेट 150 डिग्री. इथं 90 डिग्री कंप्लीट झाली, इथं 180 कंप्लीट होतं, म्हणजे 150 इथं कुठं तर असणार आहे. बरोबर आहे. हा अँगल असा असणार आहे 150 डिग्रीचा. करेक्ट. आणि हा P असणार आहे XY आणि OA हा टर्मिनल वे जाणार, म्हणजे हा 150 चा झाला अँगल तयार. बरोबर. आता आपल्याला हा क्वाड्रंट कोणत्या क्वाड्रंट मध्ये गेलाय, सेकंड क्वाड्रंट मध्ये गेलाय. मग इथं आपण काय लिहिणार आहोत, सेकंड क्वाड्रंट मध्ये. आणि आहे ते परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं फिक्स आहे. नेहमी लक्षात ठेवायचं एक्स ऍक्सिस वर 30 परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे. कोणत्याही क्वाड्रंट मध्ये आपला इनिशियल रे जाऊ दे किंवा अँगल जाऊ दे, परपेंडिक्युलर ड्रॉ कुठे करायचा आहे, एक्स ऍक्सिस वरतीच करायचा आहे. परपेंडिक्युलर ड्रॉ करूया आपण. PM मी तेच सेंटीमीटर देते म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. आता अँगल्स बघा. हा तर परपेंडिक्युलर केल्यामुळे 90 डिग्री झाला. हा 150 आहे आणि हा टोटल किती आहे 180 आहे. म्हणजे हा अँगल किती असेल, हा टोटल 180 आहे, हा 150 झाला, म्हणजे हा आपला झाला 30 डिग्री. हा 30 डिग्री झाला, हा 90 झाला, म्हणजे हा 60 डिग्री. कारण त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज किती असते 180 असते. त्यामुळं हा 90 झाला, हा 30 झाला, हा 60 झाला. आता सेम मेथड 30-60 चं प्रमाण बघा लक्षात येईल. 30 अंश कोणासमोरील बाजू, 30 अंश कोणासमोरील बाजू कर्णाच्या किती असते, तर 1/2 पट असते, 1/2 असते. म्हणजे 30 अंश कुठं आहे, हा आपला त्याच्या समोरील बाजू ही म्हणजे PM. PM किती मिळणार आहे आपल्याला 1/2 असेल. आणि कर्ण 1च आहे. हायपोटेन्यूस आपण काय घेतो 1च घेतो, त्यामुळे त्याचा विचार करायची गरज नाही. हा PM मिळाला आपल्याला, Y मिळाला. PM म्हणजे काय Y 1/2 मिळाला. आणि OM 30 अंश कोणासमोरील बाजू, 30 अंश कोणासमोरील बाजू कसे असते कर्णाच्या, म्हणजे OM कशी असते √3/2 असते. आता ह्या व्हॅल्यूज आपण इथं पुट करणार आहोत. इथं तुम्ही असं लिहिलं तरी चालेल. बाय 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री थेरम PM इज इक्वल टू 1/2 आणि OM इज इक्वल टू √3/2 डायरेक्ट लिहिलं तरी चालेल. आता PM ची व्हॅल्यू काय मिळणार आहे बघा. त्यामध्ये चेंजेस होतात. चेंजेस बघा. PM म्हणजे काय Y म्हणजे 1/2 आणि OM म्हणजे √3/2. म्हणजेच X मिळाला आपल्याला √3/2 आणि Y मिळाला 1/2. बट P लाइज इन सेकंड क्वाड्रंट. कुठं आहे सेकंड क्वाड्रंट मध्ये बघा. P लाइज इन सेकंड क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे. त्यामुळे X कसा असेल सेकंड क्वाड्रंट मध्ये, X म्हणजे हा X ऍक्सिस कसा आहे सेकंड क्वाड्रंट मध्ये X निगेटिव्ह असतो, म्हणजे लेस दॅन 0 आहे. आणि Y कसा असतो पॉझिटिव्ह असतो, ग्रेटर दॅन 0. आता इथं बघा, इथं क्लिअर होतंय X आणि Y ची व्हॅल्यूज पॉझिटिव्ह घ्यायच्या की निगेटिव्ह घ्यायच्या. X कसा घेणार आहे तुम्ही निगेटिव्ह, म्हणजे X ची व्हॅल्यू मिळाली -√3/2 आणि Y ची व्हॅल्यू मिळाली +1/2. Therefore P is equal to -√3/2 and 1/2. व्हॅल्यूज मिळाल्या. आता आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची व्हॅल्यू शोधता येईल. sin 150 डिग्री
cos 150 डिग्री, tan 150 डिग्री, cosec 150 डिग्री, sec 150 डिग्री, cot 150 डिग्री. आता व्हॅल्यूज लिहा. y ची व्हॅल्यू 1/2, x ची व्हॅल्यू -√3/2, tan ची व्हॅल्यू y अपॉन x. y अपॉन x काय येणार आहे बघा, 2 कॅन्सल होईल, -1/√3 cosec 1 अपॉन y. 1 अपॉन y म्हणजे 1/1 अपॉन 2 म्हणजे 2. sec 150 1 upon x which is 1 upon -√3/2 which is equal to -2 upon √3 आणि cot 150 x upon y. x ची व्हॅल्यू -√3/2 upon y ची 1/2 आणि 2 ला 2 कॅन्सल -√3. cot 150 डिग्रीची व्हॅल्यू मिळाली आपल्याला -√3. सिंपल एक्झाम्पल होती. अजून एक एक्झाम्पल घेते, ते तुम्ही करायचंय, सॉल्व्ह करायचंय बघा. मी थोडीशी मदत करीन तुम्हाला. 210 डिग्री आहे बघा, 210 डिग्री. आता आपल्या युनिट सर्कल मध्ये बदल होणार आहे. 210 डिग्री कुठं जातोय बघा, 210 इथून स्टार्ट होतो आपला हा इनिशियल रे असतो. इथून 0 काउंट करायचा, 180 तर कंप्लीट झाला आणि तिथे किती असतो 270 डिग्री, म्हणजे 270 च्या आत असणार आहे. करेक्ट, म्हणजे इथं कुठेतरी असणार आहे 210 डिग्री. हा आपला झाला टोटल 210 डिग्री. आता आपल्याला इनिशियल रे मिळाला OX, टर्मिनल रे मिळाला OA आणि जो टर्मिनल रे इंटरसेक्ट करतो स्टँडर्ड युनिट सर्कलला तो पॉइंट P ऑफ XY. आणखी P ऑफ XY एक पॉइंट मधून आपण परपेंडिक्युलर ड्रॉ करणार x एक्सिस वरती, त्याला आपण M लेटर देतोय. करेक्ट. आता आपल्याला ट्रायंगल कन्सिडर करायचा आहे. फक्त बघा ट्रायंगल कोणता कन्सिडर करणार आहात, हा ट्रायंगल कन्सिडर करायचा आहे MOE. हा ट्रायंगल कन्सिडर करायचा आहे. हा तर 90 डिग्री झाला. आता हा किती होईल बघा, हा 180 तर कंप्लीट होता आणि हा टोटल हा 180 तर पर्यंत आहे आणि टोटल 210 म्हणजे किती राहणार आहेत बघा, 180 आणि 210 म्हणजे हा कितीचा असणार आहे 30 डिग्रीचा असणार आहे. हा 30 आहे, हा 90 आहे, हा 60. 30, 60, 90च प्रमेय येते. बरोबर आहे. बघा हा फक्त आपण ह्या ट्रायंगलचा विचार केला. आता जो दिसतो इथं MPO चा विचार केला म्हणजे इथे काय बघा, MP काय येईल बघा, 30 अंश कोनासमोरील बाजू कर्णाच्या किती असते 1/2 पट असते. म्हणजे PM किती येणार 1/2 आणि OM 60 अंश कोनासमोरील बाजू कशी असते कर्णाच्या √3/2 इतकी असते, पट असते. म्हणजे इथं काय येणार आहे बघा, YPM म्हणजेच Y 1/2 आणि OM X म्हणजे √3/2. या व्हॅल्यू चेंज झाल्या. X ची व्हॅल्यू √3/2 आणि Y ची व्हॅल्यू 1/2 आणि P लाईज इन कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे, कोणत्या क्वाड्रंट मध्ये गेला, थर्ड क्वाड्रंट मध्ये गेला. थर्ड क्वाड्रंट मध्ये x1 y कसे असतात हे महत्वाचं. x कसा असतो लेस दॅन 0 असतो आणि y पण कसा असतो लेस दॅन 0. x एक्सिस पण निगेटिव्ह आहे, y एक्सिस पण निगेटिव्ह आहे. त्यामुळे x आणि y ची व्हॅल्यूज काय असणार, दोन्ही पण निगेटिव्ह असणार. म्हणजे x -√3/2 y -1/2. लक्षात येते. आणि व्हॅल्यूज इथं काय होणार, p आणि p चे कोऑर्डिनेट्स कसे येतील, x ची व्हॅल्यू -√3/2 आणि y ची व्हॅल्यू -1/2. बघा किती सिंपल आहे. तर आपला चेंज होईल फक्त थर्ड क्वाड्रंट होईल, इथं 210 डिग्री होईल. सेम आहे, काही बदल नाही. आणि इथं व्हॅल्यूज बदलणार आहेत आपल्या 210 डिग्री
210 डिग्री, 210, 210, 210. आता या व्हॅल्यूज तुम्हाला लिहिता आल्या पाहिजे. जमतील ना तुम्हाला सॉल्व्ह करायला? खूप सोपे. y आणि x ची मी फक्त लिहून देते. y ची -1/2 आणि x ची -√3/2. यावरून तुम्ही व्हॅल्यू शोधायचे. सिंपल आहे. छोटासा होमवर्क दिलाय, सॉल्व्ह करा. ओके, थँक्यू.